आलमगीर न्यूज लाईव्ह 24 सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज सबस्क्राईब करायला विसरू नका. जामिया मोहम्मदिया बाराबाबली येथे स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने रंगला स्वातंत्र्य दिन सोहळा. अहमदनगर, 15 ऑगस्ट. जामिया मोहम्मदिया बाराबाबली अहमदनगर येथे शनिवार 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर कारी अन्सार साहेब यांच्या सूत्रसंचालनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जामियातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते, राष्ट्रीय भावना जागृत करणारे विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत भारत देशाविषयी आपले प्रेम, निष्ठा आणि आदर व्यक्त केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हाजी शौकत तांबोळी साहेब, हाजी इरफान साहेब, ट्रस्टी अब्दुल मतीन भाई, तौसिफ सर तसेच प्रमुख पाहुणे जनाब आबिद अब्दुल रज्जाक साहेब, सहाय्यक अभियंता, असिस्टंट इंजिनियर यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी यावर विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जामियाचे नाझीम कारी मोहम्मद शादाब अशाआती साहेब यांनी मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचा खरा अर्थ, त्याची किंमत आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की स्वातंत्र्य म्हणजे केवळ ध्वज फडकवणे, देशभक्तीपर गीते म्हणणे किंवा आनंद साजरा करणे नव्हे, तर स्वातंत्र्य आपल्याला आपल्या कर्तव्यांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि बलिदान लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे. देशाची प्रगती, शांतता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपली भूमिका जबाबदारीने पार पाडणे गरजेचे आहे. द्वेषाऐवजी प्रेम, वैराऐवजी बंधुभाव, मतभेदाऐवजी सहिष्णुता आणि दुराव्याऐवजी आपुलकी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. विविध धर्म, समाज घटक आणि समुदायातील नागरिकांनी एकमेकांच्या भावना व अधिकारांचा आदर करून शांतता, सौहार्द आणि बंधुभावाने जीवन जगणे हीच मजबूत, एकसंध आणि विकसित भारताची खरी पायाभरणी असल्याचे त्यांनी सांगितले. जामिया प्राईम लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा उत्साह. स्वातंत्र्य दिनाचा आनंद अधिक संस्मरणीय करण्यासाठी जामिया मोहम्मदिया बाराबाबलीच्या विद्यार्थ्यांसाठी JPL जामिया प्राईम लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विविध सामन्यांनंतर झालेला अंतिम सामना अत्यंत रोमांचक आणि चुरशीचा ठरला. विजयी संघ तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मौल्यवान बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. JPL स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धेची भावना, शिस्त, संघभावना, परस्पर सहकार्य आणि खेळाडू वृत्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यावेळी जामिया मोहम्मदिया बाराबाबलीच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना. कार्यक्रमाच्या शेवटी जामिया मोहम्मदिया बाराबाबलीच्या प्रगती, स्थैर्य, कल्याण आणि भरभराटीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. हे अल्ला, जामिया मोहम्मदिया बाराबाबलीला दिवसेंदिवस प्रगती, यश आणि भरभराट प्रदान कर. या संस्थेला धर्म आणि समाजाच्या सेवेसाठी एक मजबूत, प्रभावी आणि आशीर्वादित केंद्र बनव. संस्थेचे प्रत्येक प्रकारच्या संकटापासून आणि वाईट शक्तींपासून रक्षण कर. तसेच जामियातील शिक्षक मौलाना अबुल कलाम आझाद ITI के प्राचार्य शेख नदीम सर, विद्यार्थी, प्रशासक आणि सर्व जबाबदार व्यक्तींच्या सेवांचा स्वीकार करून त्यांच्या प्रामाणिकपणात व निष्ठेत वाढ व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली. जामियाला सहकार्य करणारे सर्व हितचिंतक, दानशूर व्यक्ती आणि सहाय्यक यांना या जगात व परलोकात उत्तम मोबदला मिळावा. त्यांच्या जीवनात, संपत्तीत
कुटुंबात आणि व्यवसायात बरकत मिळावी अशीही दुआ करण्यात आली. आमीन या रब्बुल आलमीन. स्वातंत्र्य दिनाच्या या दिमाखदार सोहळ्यामुळे जामिया मोहम्मदिया बाराबाबली परिसरात देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. जामिया इशातुल उलूम बाराबाबली अहमदनगर या ठिकाणी आज 15 ऑगस्ट 2026 म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. जामिया इशातुल उलूम अक्कलकुवा ह्याची ही शाखा आहे आणि ह्याचे जे संस्थापक दिवंगत मौलाना गुलाम मस्तानी साहेबांनी त्यांच्या प्रत्येक मदरस्यामध्ये स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस फार मोठ्या आणि आनंदाने भरभरून साजरे केले जातात. त्याचीच ही पुढची कडी आज या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये हा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. आज या ठिकाणी मदरस्यामध्ये फजरच्या नमाजच्या अगोदरपासून मुलं तयार होऊन पाहुण्याची वाट पाहून रेडी होऊन बसले होते. फार आनंद झाला की आपल्या विद्यार्थ्यांनी उर्दूमध्ये, अरबीमध्ये, त्याचबरोबर खास करून मराठीमध्ये आपल्या ह्या भारत देशाची महंतता, एकता, एकात्मता आणि या पुढच्या वाटचालीच्या बाबत त्यांनी आपले विचार मांडले आणि खरोखरच यांचे विचार पुढील भावी पिढीस प्रेरणादायक आहेत. आणि निश्चितच मला आशा आहे की हा जो या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आहे या आपल्या भारत देशाच्या पुढील वाटचालीचा एक प्रमुख घटक म्हणून काम करणार आहे, जो समाजाचं नेतृत्व करेल आणि समाजामध्ये जे काही आजार आहेत म्हणजे मानसिक असो, शारीरिक असो किंवा कुठले आजार ते दूर करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच या मुलांना भविष्य भरपूर आहे. तेव्हा आज हा जे काही शिक्षक वर्गाने जी काही मेहनत घेतलेली आहे ते प्रत्येक वर्षी करतातच चांगला कार्यक्रम. आज जे घेतलेले त्यांनासुद्धा सर्व भारतीय नागरिकातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि याच्या पुढील त्यांच्या वाटचालीस आम्ही शुभचिंतन करतो. आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त मद्रासा येथे भेट देण्यात आली. येथील मुलांचे बोलण्याचे कौशल्य, मराठी, कोणी हिंदीत बोलते, कोणी उर्दू बोलते, हे पाहून अतिशय आनंद झाला. मला अभिमान वाटतो की माझ्या समाजातील विद्यार्थी अशा विविध भाषाशैलीचा वापर करतात आणि हे विद्यार्थी फार हुशार विद्यार्थी आहेत. हे आज यांच्या हातामध्ये पुस्तक आहे, कोणाच्या हातात पेन आहे. माझी अशी अपेक्षा आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की उद्या यांच्या हातामध्ये देशाची कुठली तरी एक जिम्मेदारी यावी, अशी मी अल्लाहचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. जामिया मोहम्मदिया बाराबाबली में आज 80वां 15 अगस्त मनाया गया. बड़े तस्को एहतमाम के साथ हमारे सभी तलबा ने बहुत एहतमाम के साथ और जोश व खरोश के साथ इसको मनाया और हम आए हुए जितने भी मेहमान हैं उनका इस्तकबाल करते हैं. खुसूसन हमारे हाजी शौकत साहब, हाजी इरफान साहब, जनाब अब्दुल रज़्ज़ाक साहब और दूसरे तमाम ही मेहमानों का हम इस्तकबाल करते हैं और हमारे तमाम ही देशवासियों को देश के आज़ाद होने की खुशी की बधाइयाँ देते हैं. मैं सभी आए हुए मेहमानों से शुक्रिया अदा करता हूँ जामिया मोहम्मदिया बाराबाबली की तरफ से, जो उन्होंने इतना वक्त निकाल कर, इतना कीमती अपना वक्त निकाल कर माशाल्लाह इस 15 अगस्त के प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए यहाँ मौजूद रहे और सभी बच्चों के साथ में माशाल्लाह इन्होंने इस दिन को मनाया. मैं सभी से फिर से शुक्रिया अदा करता हूँ. आज सदर संस्थेत सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिवसचा प्रोग्राम साजरा करण्यात आला. यामध्ये सदर संस्थेतील सर्व मुलांनी हर्षोल्लासाने सहभाग घेतला आणि विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. खूप छान प्रोग्राम झाला आणि माझ्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि भविष्यात या मुलांचं भविष्य घडो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. दोन शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.